तर मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा एकदा दौऱ्यावरती आहेत। आज मनोज जरांगे पाटील यांचा आळंदीत मुक्काम असणार आहे। मनोज जरांगेंची उद्या नवी मुंबई आणि चेंबूरमध्ये बैठक होणार आहे। तर जरांगे उद्या दादरमध्ये वकिलांसोबत मुंबईत बैठकही घेणार आहेत। एकीकडे आपण बघतोय मनोज जरांगे यांचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आज त्यांचा आळंदीमधला मुक्काम, उद्या मुंबई आणि नवी मुंबई। मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। दादा, पुन्हा एकदा दौरा निघालाय, कसा दौरा असणार आहे, कुठे कुठे सभा असणार आहेत, भेटी असणार आहेत? आज आंतरवालीहून निघतोय आम्ही अहमदनगर मार्गे आळंदीला एक मोठा कार्यक्रम आहे। परत मला वाटतं आळंदी पुण्यातच आज मुक्काम आहे। कुठे आता नाही सांगता येत मला, चाकण किंवा आळंदी अशा ठिकाणी मुक्काम आहे। त्यानंतर 7 तारखेला कामोठा, खोपोली मार्गे कामोठा, नवी मुंबई, चेंबूर तिथे काय बैठक आहे। त्यानंतर आम्ही दादरला जातोय संध्याकाळी 6 वाजता, 7 तारखेला 6 वाजता तिथं पण बैठक आहे, वकील बांधवांची पण बैठक आहे। त्यानंतर तिथून आम्ही मुंबई मार्गे नाशिकला जातोय। नाशिक जिल्ह्यात कार्यक्रम आहे। त्यानंतर सटाण्याहून साल्हेर किल्ल्यावरती कार्यक्रम आहे दुपारी 12 वाजता। त्या कार्यक्रमाला तिथं थांबून पुन्हा 8 तारखेला आम्ही 4 वाजता निघतोय तिथून संभाजीनगर मार्गे वैजापूरला कार्यक्रम आहे वाटतं, आहे ना? वैजापूरला कार्यक्रम आहे असं वाटतं। त्यामुळं नाशिक मार्गे वैजापूरला, समृद्धी मार्गे पुन्हा संभाजीनगरहून आंतरवालीला, तिथून पुन्हा वापस येऊन सकाळी 10 तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची पण बैठक आहे, गोदापट्ट्यातली पण आहे। गोदापट्ट्यातले सगळे बांधव बैठकीला, मोठी बैठक आहे 10 तारखेला, त्या बैठकीला येणार आहेत। महाराष्ट्रातले जे शक्य आहेत ते मराठा बांधव सुद्धा सगळे येतील आणि त्यांनी यावं पण शक्य असेल तर। गोदापट्ट्यातली बैठक झाली की लगेच आमरण उपोषण सुरू होणार आहे। तुम्ही आमरण उपोषण करणार आहात, पण शंभूराज देसाईंनी म्हटलंय मराठा आरक्षणाबाबत मार्ग निघत असताना असं वेळोवेळी उपोषण आंदोलन करणं टाळावं। नाही, ते वेगळे स्टेटमेंट त्यांचे येत आहेत आणि अंमलबजावणीला हरकत नाहीये काही, मग का करू नये हा सुद्धा प्रश्न आहे। मराठवाड्यातलं गॅजेट सुद्धा घेतलं पाहिजे समितीनं, त्याला शासकीय दर्जा देऊन ते लागू केलं पाहिजे। बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण गॅजेट घेतलं पाहिजे आणि सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट घेतलं पाहिजे। हे मराठा समाजानं आपल्या आमदाराला आजपासून सांगायला सुरुवात करावी। दुसरा विषय असा की मराठा समाज आणि न्हावी समाजाबद्दल भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांचं म्हणणं असं आहे की राज्यातल्या सर्व समाजाबद्दल नव्हतं बोललो, टिपिकल त्या गावातल्या समाजाबद्दल बोललो। आपण तो बोलतोच कशाला? तो तोंडच नीट नाही, तू बोलतो कशाला रे? तुला स्वतःची जात कळणार, तुला स्वतःची ओबीसी बांधव कळणार, तो मराठ्याविषयी एवढं तुला आकस असायचं कारण काय? खरं तर त्यांनी या गोरगरीब नावी बांधवांची माफी मागायला पाहिजे। तो जर खास मंत्री असला, खास ओबीसीचा नेता असला ना, त्याने जाहीरपणाने त्या गोरगरीब नावी बांधवांची माफी मागितली पाहिजे, तर तो खास नेता। तो मागणार नसाल ना, तो जाणून बुजून त्यांचा अपमान करण्यासाठी तो शब्द वापरला, याचा अर्थ असा होणार आहे। आता तू माफी माग त्यांची, नसता तू जर मागणार नसाल तर तू 100% जाणून बुजून नावी बांधवांचा, गोरगरिबांचा, ओबीसीचा तो अपमान केला असा अर्थ होणार आहे त्याचा। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, मराठी, आंतरवाली, सराटी, जालना।